नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांच्या आवडीच्या मालिकेमध्ये म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी यामध्ये पुढे आपल्याला काही ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या मालिकेमध्ये दिवाळी दाखवली जाते। या दिवाळीमध्ये कला मात्र जोमाने काम करत असते। मग त्यामध्ये घरातली साफसफाई असो किंवा खमंग असा फराळ बनवायचा असू देत, सगळ्यामध्ये कला धावत असते आणि कला सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने सांभाळत असते। आता आबा हे सगळं बघत असतात की घरची लक्ष्मी किती झटतीये आणि खरंच दिवाळीमध्ये कलाने किती काम केलंय। आबांना सर्व दिसत असतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा कलाचं किती लक्ष आहे आणि खरंच कला किती उत्तम पद्धतीने घर सांभाळते। सोबतच ती ऑफिसची कामं सुद्धा करतीये, डिझायनिंग सुद्धा पूर्ण करतीये आणि खरं म्हटलं तर घरातली लक्ष्मी जर म्हणायचं असेल तर कलालाच म्हणावं लागेल, कारण सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने कला सांभाळतीये। कुठेच तिला नाव ठेवायला जागा नाहीये। आबांना ही गोष्ट समजलेली असते, त्यामुळे आबा ठरवतात की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ते लक्ष्मी पूजनाचा मान सुद्धा कलालाच देणार। आता लक्ष्मी पूजन आलेलं असतं आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रत्येक वर्षी मान हा सरोजलाच दिला जातो। सरोजच लक्ष्मी पूजनाची प्रत्येक वेळी पूजा करत असते, परंतु यावेळी जेव्हा सरोज लक्ष्मी पूजनाची पूजा करायला जाते तेव्हा मात्र आबा सरोजला थांबवतात आणि सरोजला सांगतात की सरोज, प्रत्येक वर्षी तू लक्ष्मी पूजनाची तयारी करते, पूजा करते, परंतु यावेळी मात्र कला पूजा करेल। असं म्हटल्यावर सरोजला खूप राग येतो आणि मग सरोज म्हणते की आबा, तुम्ही असं का म्हणताय? प्रत्येक वर्षी तर हा मान माझा असतो ना? आबा म्हणतात की हो सरोज, प्रत्येक वर्षी हा मान तुझा असतो, परंतु ह्या वर्षी मान मी कलाला देतोय, कारण जेव्हापासून दिवाळी सुरू झाली आहे तेव्हापासून मी घरातच आहे। मला सगळं काही दिसतंय की कलाने तिच्या खांद्यावर किती जबाबदाऱ्या घेतल्यात। डेकोरेशनची तयारी असू देत, त्यानंतर फराळ बनवण्याची तयारी असू देत, सगळं काही कलाने अतिशय उत्तम सांभाळलेलं आहे। आकाश कंदील सुद्धा तिने स्वतःच्या हाताने बनवलाय, रांगोळी सुद्धा तिने स्वतःनेच काढली आहे आणि एवढं सगळं सांभाळून सुद्धा, घरातली कामं सांभाळून सुद्धा कला ऑफिसच्या कामांमध्ये कुठेच कमी पडत नाही। ऑफिसची कामं सुद्धा कला अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते। त्यामुळे मला असं वाटतंय की या वर्षी लक्ष्मी पूजनाचा मान हा फक्त कलालाच मिळाला पाहिजे। सरोजला खूप राग येतो की प्रत्येक वर्षी मी लक्ष्मी पूजन करत असते, आबांनी यावर्षी कसा काय ह्या मुलीला मान दिला बरं, आणि प्रत्येक वेळी ही मुलगी माझा मान कसा काय हिरावून घेते? माझ्या वाट्याचं जे जे काही आहे आबा डायरेक्टली ह्या मुलीला देऊन टाकतात। त्यामुळे सरोजचा आता भडका उडालेला असतो। कलाला दिसत असतं की सरोज किती जळत असते ते, त्यामुळे कला स्वतःहून माघार घेते। कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, हे बघा, मला नाही लक्ष्मीपूजन करायचंय, हा मान तुमचा आहे तर तुम्हीच लक्ष्मीपूजन करा। आणि तसंही लक्ष्मीपूजन मी केलं काय तुम्ही केलं काय सारखंच तर आहे, आणि मला तुमचा या वर्षीचा मान हिरावून घ्यायचा नाहीये। त्यामुळे आबांना ती रिक्वेस्ट करत असते की आबा, यावर्षी लक्ष्मीपूजन मी नाही तर सरोज मॅडमलाच करू देत। मग तर सरोज अजूनच चिडते आणि म्हणते की ए मुली, तुला काय वाटलं, मी जर आता लक्ष्मीपूजन केलं तर तुझ्या सतत मला उपकाराखाली राहावं लागेल असं तुला वाटतंय ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे वाटतंय ते मी कधीच करून देणार नाही। मला तुझ्या सगळ्या चालीरीती समजताय, मला कळतंय ना की तुला नक्की काय हवंय ते। या घरात आल्यापासून तू माझं स्थान फक्त खाली करायला निघालीये। आबांच्या नजरेत तू मला वाईट बनवून ठेवलंय आणि म्हणूनच लक्ष्मीपूजन मी दरवर्षी करते तर आबांनी सरळ सरळ हा मान तुला देऊन टाकलाय। मी तुला अजिबात सोडणार नाही। कला म्हणते की सरोज मॅडम, मी तुम्हाला खरंच म्हणते की यावर्षी लक्ष्मीपूजन तुम्हीच करा, मी नाही करत। तर सरोज म्हणते की नाही, मी तुझ्या उपकाराखाली कधीच दबून राहणार नाही। मला माहिती आहे की तुला आता मोठेपणा घ्यायचा आहे आणि सगळ्यांच्या नजरेत मोठं व्हायचंय। आबांनी तुला सोपवली ना लक्ष्मीपूजनाची जबाबदारी, मला तुझे उपकार नकोयत माझ्यावर। एवढं बोलून सरोज रागारागानेच तिथून निघून जाते। लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये सुद्धा सरोज सहभागी होत नाही, तिथे थांबत नाही आणि रागातच तिच्या खोलीमध्ये ती निघून गेलेली असते। आबा कलाला म्हणतात की कला, तू सरोजकडे लक्ष देऊ नको, पूजनाची तयारी कर। त्यामुळे कला आता सगळं इग्नोर करून लक्ष्मीपूजन करते। कलाच्या हातून आता लक्ष्मीपूजन संपन्न झालेलं असतं। सरोजचा मात्र इकडे तिळपापड झालेला असतो। सरोजला कलाचा खूप राग आलेला असतो, कारण प्रत्येक वेळी तिला असं वाटत असतं की कला तिच्या वाटेत आडवी येते।
सरोज विचार करत असते की प्रत्येक वेळी ही मुलगी माझ्या कामांमध्ये कशी काय येते. आबांनी सगळे माझे अधिकार काढून ह्या मुलीला दिले. दसऱ्याच्या वेळी सुद्धा मी गप्प बसले. दसऱ्याच्या वेळी सुद्धा पूजनाची तयारी हिलाच बाबांनी दिली. त्या हातूनच दसऱ्याची पूजा झाली. प्रत्येक वेळी पूजेचा मान मला असतो. प्रत्येक वेळी पूजा मी करत असते. तरी सुद्धा ही मुलगी प्रत्येक वेळी माझ्या कामांमध्ये का येतीये. बरं, आता हिने ऑफिसवर सुद्धा वेगळंच वर्चस्व निर्माण केलंय. जेव्हापासून 1 ग्रॅम सोन्याची आयडिया हिने काढली आहे तेव्हापासून सगळं क्रेडिट ऑफिसमध्ये तर हिलाच जाते. स्टाफ असेल, कोणी असेल, सगळे हिच्या मागे मागे पळताय. आणि एवढेच काय तर आता अद्वैत सुद्धा डिझाईन काढून घेण्यासाठी हिच्याच मागे पळतोय. हिलाच एवढं प्राधान्य देतोय. या मुलीने माझं घरातलं स्थान तर हलवलंच आहे, परंतु माझं ऑफिसमधलं स्थान सुद्धा हिने बळकावलंय. आता मला काहीतरी करावं लागेल, कारण पाणी आता डोक्यावरनं चाललंय. मला ह्या मुलीचा बंदोबस्त करावाच लागेल असं सरोज ठरवते. मग सरोज विचार करते की या मुलीने जसं मला माझ्या अद्वैतपासून लांब केलंय, मला माझ्या कामापासून लांब केलंय, मला माझ्या आबांपासून लांब केलंय आणि या घरापासून लांब केलंय ना, त्याचप्रमाणे ह्या मुलीला सुद्धा मी तिच्या आवडत्या गोष्टींपासून लांब करणार आहे. आणि त्यासाठी मला वाटेल ते जे करायला लागेल ते मी करेन, परंतु ह्या मुलीला मात्र मी तिच्या आवडत्या गोष्टींपासून लांब करणार आहे. जोपर्यंत या घरामध्ये मी माझं पुन्हा अस्तित्व निर्माण करत नाही ना, तोपर्यंत मी नाव सरोज चांदेकर लावणार नाही. आणि काहीही करून या मुलीला मी घरातून हुसकवूनच लावणार आहे. मग त्यासाठी सरोज एक प्लॅन करते. सरोज विचार करते की कलाच्या आवडत्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कलाचं तिच्या कलेवर खूप प्रेम आहे. तिला तिची कला जपायची आहे. कलेशिवाय ती राहू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिचे आई वडील आणि तिचं कुटुंब, त्यांना ती कधी दुरावू शकणार नाही. तिला कायम ते तिच्या सोबत हवंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आबा आणि अद्वैत. आबा आणि अद्वैत या परिस्थितीला आबा आणि अद्वैत हे दोघंच आहेत की जे तिला सपोर्ट करतात आणि ज्यांच्यामुळे ती या घरामध्ये जास्त उड्या मारते. आता मला तिचे पंख छाटायचे म्हटल्यावर मला सगळ्यात पहिल्यांदा आबा आणि अद्वैत ह्या दोघांवर काम करावं लागेल. मला काहीही करून आबा आणि अद्वैतच्या नजरेतून कलाला खाली पाडावं लागेल आणि त्यासाठी मला कलाच्या जवळ जावं लागेल. म्हणून मग सरोज विचार करते की इथून पुढे ती कलासोबत चांगलं वागणार आणि तिच्यासोबत चांगलं बोलणार असं आता सरोजने ठरवलेलं असतं, कारण तिला कलाला घरातून हुसकावून लावायचं असतं. अद्वैतच्या आणि आबांच्या नजरेत तिला खाली पाडायचं असतं. त्यामुळे सरोजने हा एक मोठा प्लॅन आता बनवलेला असतो. सरोज कलाशी खूप छान वागत असते. तिला खूप चांगलं ट्रीट करत असते. तिने बनवलेल्या स्वयंपाकाची तारीफ काय करत असते तर कलाला चांगलं चांगलं काय म्हणत असते. कलालाही विचार पडतो की सरोज मॅडम अशा अचानक कशा काय बदलल्या, परंतु ती विचार करते की जाऊ दे, कदाचित माझं काम त्यांनी बघितलं असेल आणि त्यांची चूक त्यांना कळून चुकली असेल म्हणून त्या माझ्याशी नीट बोलताय. आणि कला सुद्धा सरोज सोबत खूप चांगलं बोलत असते, खूप चांगलं वागत असते. दुसरीकडे सरोज मात्र अद्वैतच्या मनात नाही नाही ते भरवत असते. अद्वैतच्या मनात कलाबद्दल विष पेरत असते. कशा प्रकारे कला ही मुलगी आपल्या घरामध्ये सूट होत नाही, कशा प्रकारे कला प्रत्येक गोष्टीमध्ये चुकते असं आता सरोज अद्वैतच्या मनात टाकू लागते. परंतु अद्वैत कलाला ओळखत असतो, त्यामुळे तो सरोजच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नसतो. आता सरोजला ही गोष्ट कळून चुकलेली असते की अद्वैत माझंही ऐकत नाही म्हटल्यावर मला काहीतरी मोठं करावं लागेल. मागच्या वेळी ज्याप्रमाणे कलाने मला ढकललं होतं असं अद्वैतला वाटलं तर अद्वैतने डायरेक्ट हाताला धरून तिला घराबाहेर काढलं होतं. याचा अर्थ आता माझाच उपयोग करून माझ्यावर काहीतरी गोष्टी घेऊन आता मला अद्वैतच्या मनात कलाबद्दल विष पेरावं लागेल. मग ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे तुझी बायको मला बरंच बघत नाही. अरे प्रत्येक गोष्टीमध्ये ती मला घालून पाडून बोलते. प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझा अपमान करते आणि नेहमी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. अरे मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केलाय, परंतु ती काही ऐकत नाही. ती नेहमी माझ्या वाकड्यात जात असते. अरे मी तिच्यासोबत आता एवढं चांगलं बोलायला सुरुवात केली आहे, तिच्यासोबत एवढं चांगलं वागते, तरी सुद्धा तुझी बायको काय वागायचं सोडत नाही आणि तिला जे मनाला वाटेल तेच ती करत असते. आता अद्वैतला सरोजचं बोलणं पटत आणि सरोजच्या बोलण्यावर तो विश्वास ठेवत असतो, कारण सरोज 1-2 वेळा अशा काही सिच्युएशन क्रिएट करते ज्यामुळे ती कलाला तोंडावर पाडत असते. एके दिवशी कलाने सर्वात स्वयंपाक बनवलेला असतो, छान असं पक्वान्न बनवलेलं असतं आणि मग कला सर्वांना जेवायला वाढते. सर्वजण गप्पा मारत असतात आणि जे ते ज्याच्या त्याच्याबद्दल सांगत असतं. आता सर्वजण बिझी असतात. त्या गोष्टीचा फायदा घेऊन सरोज लगेचच तिच्या हातामध्ये असलेल्या
सरोज लगेचच तिच्या हातामध्ये असलेल्या पुडीमधून थोडंसं मीठ आता तिच्या भाजीमध्ये ऍड करते आणि स्वतःच्याच हाताने स्वतःची भाजी खारट करते। आता सर्वजण जी भाजी खात असतात ती भाजी अतिशय व्यवस्थित लागत असते, परंतु सरोजने मुद्दाम त्याच्यामध्ये मीठ ऍड केल्यामुळे सरोजची भाजी खारट झालेली असते आणि कलाने आता सर्वांना जेवण वाढलेलं असतं। तर सरोज जेव्हा घास खाते तेव्हा लगेचच थुकायला जाते आणि मग सर्वजण विचारतात की काय झालं, तेव्हा सरोज म्हणते की अरे भाजी खूप खारट झाली आहे। मग सर्वजण म्हणतात की नाही भाजी तर व्यवस्थित झाली आहे आणि अतिशय छान झाली आहे भाजी। तेव्हा सरोज म्हणते की नाही भाजी खारट झाली आहे, अद्वैत वाटलंस तर तू चाखून बघ। मग अद्वैत जेव्हा सरोजच्या ताटामधली थोडीशी भाजी चाखून बघतो तेव्हा त्यालाही कळतं की भाजी खारट झाली आहे आणि मग तो कलाला विचारतो की भाजी खारट कशी काय झाली आहे। कला म्हणते की नाही अद्वैत, भाजी तर मी सगळ्यांसाठी सारखीच बनवली होती आणि सगळ्यांना आवडली आहे भाजी। मग अद्वैतला कळतं की कला मुद्दामच आईच्या वाकड्यात शिरते। हिने सर्वांची भाजी अगदी नीट बनवली, सर्वांच्या भाजीमध्ये मीठ अगदी व्यवस्थित आहे, मग फक्त आईच्याच भाजीमध्ये मीठ जास्त का आहे? याचा अर्थ कला खरंच आईबद्दल सूड उगारतेय। कला मुद्दाम आईला त्रास देण्याचा प्रयत्न करते। सरोजने ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणलेल्या असतात हे काही अद्वैतला माहीत नसतं आणि कलासोबत हे काय होतंय हेही अद्वैतला माहीत नसतं। मग अद्वैत आता कलाला खूप ओरडतो आणि म्हणतो की मला माहिती आहे की तू माझ्या आईच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करतेय, मला माहिती आहे की तू आईच्या ताटामध्ये मुद्दाम जास्तीचं मीठ टाकलंय आणि तू माझ्या आईला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतेय। तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत अरे नको तिच्यावर ओरडू, कदाचित चुकूच झालं असेल तिच्याकडनं, जास्त नको तिला बोलूस। तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ, एवढं सगळं होऊन सुद्धा माझी आई तुझीच बाजू घेतीये आणि तरी सुद्धा तू माझ्या आईच्या जेवणामध्ये जास्तीचं मीठ टाकलं, तुला लाज नाही वाटली का हे सगळं करायला? अद्वैत आता कलाला नाही ते बोलू लागतो। कला सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही अद्वैत, मी असं नाही केलंय, परंतु अद्वैत मात्र कलाचं काहीच ऐकून घेत नाही। सरोजचा डाव इथं सफल झालेला असतो आणि मग असे एक दोन डाव खेळत सरोजने आता अद्वैतच्या मनात कलाबद्दल पूर्ण विष पेरून ठेवलेलं असतं। अद्वैतला आता कलाचा खूप राग येत असतो। अद्वैतला वाटत असतं की नाही, ही मुलगी माझ्या आईला त्रास देण्याचा प्रयत्न करते, उगाचच माझ्या आईच्या वाकड्यात शिरते। अद्वैत खूपच चिडलेला असतो आणि अद्वैत आता पुढचा मागचा विचार न करता कलाला सुद्धा त्याच्या खोलीतून हाकलून देतो आणि तो तिला सांगतो की तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा राहायचं नाही आणि माझ्या खोलीतही राहायचं नाही, आजपासून तुला माझ्या खोलीत अजिबात जागा नाही। कला त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की चांदेकर, अरे मी तुला कसं समजावू की मी हे सगळं जाणून बुजून नाही करत आहे, मलाच कळत नाहीये की हे सगळं काय होतंय। घरातले सर्वजण बघत असतात की अद्वैतने कलाला त्याच्या खोली बाहेर काढलंय, त्यामुळे घरातले म्हणत असतात की अद्वैत अरे असं नको करू। तेव्हा सरोजच पुढाकार घेऊन म्हणत असते की अद्वैत अरे तू नको असं कलासोबत वागू, अरे ती जाणून बुजून नाही करत आहे ह्या सगळ्या गोष्टी, कदाचित तिच्याकडनं होत असतील अशा, परंतु तू कशाला वाईट वाटून घेतोयस आणि कला असं मुद्दाम नाही करणार अरे। तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ही तुझ्यासोबत कशी वागते, मी आता हिला अजिबात माफ करणार नाही, आजपासून हिने माझ्या खोलीत राहायचं नाही आणि हिला जिकडे राहायचे तिकडे ती राहील। मग कला पुन्हा एकदा स्टोअरूम मध्ये राहायला गेलेली असते। सरोजच्या अगदी मनासारखं झालेलं असतं। सरोजला कलाला स्टोअरूम मध्येच पाठवायचं असतं कारण तिला खूप राग येत असतो, ती तिच्या मुलाजवळ झोपत असते आणि हे तिला अजिबात पटत नसतं, म्हणून स्टोअरूम मध्ये पुन्हा एकदा तिने कलाला पाठवलेलंच असतं। आता सरोज मुद्दामच कलाला आणि अद्वैतला एकत्र येऊच देत नसते। कलाला अद्वैतला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात की तिने नाही केलंय, परंतु अद्वैतला आणि कलाला सरोज एकत्र येऊच देत नसते, त्यांना गोष्टी क्लिअरच करून देत नसते। एकाच घरामध्ये ती दोघांनाही एकमेकांपासून लांब ठेवत असते, एकमेकांशी बोलू देत नसते। त्यामुळे कलाबद्दल अद्वैतच्या मनात राग अजूनच वाढलेला असतो आणि तो कलावर अजून चिडत असतो आणि कलाबद्दलचा राग त्याच्या मनात अजूनच वाढलेला असतो। कलाला काहीही करून अद्वैतला क्लिअर करायचं असतं, परंतु प्रत्येक वेळी कला जेव्हा अद्वैतच्या रूममध्ये जाईल किंवा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करेल तेव्हा मात्र ही सरोज मध्ये येत असते आणि मध्ये करत असते। त्या दोघांना ती बोलूनही देत नाही आणि गोष्टी क्लिअरही करू देत नाही, त्यामुळे अद्वैतच्या मनातला राग आता अजूनच वाढलेला असतो। अद्वैत कलाला आता जास्तच हेट करायला लागलेला असतो। तर होतं असं की रोहिणीला मात्र ह्या प्लॅनबद्दल भनक लागलेली असते।
रोहिणीला समजलेलं असतं की सरोज वहिनी किती चालाकीने हा गेम खेळतीये. मला वाटत होतं की सरोज वहिनीला काय हे चक्केपंज करता येत नाही, परंतु सरोज वहिनी मात्र माझ्यापेक्षाही तेज निघाली आणि सरोज वहिनी मात्र माझ्यापेक्षाही चांगले प्लॅन करतीये. म्हणजे एकीकडे ती कलासोबत नीट वागते, कलासोबत नीट राहते आणि दुसरीकडे अनपेक्षित ती अद्वैतच्या मनामध्ये कलाबद्दल राग निर्माण करते. खरंच सरोज वहिनीला मानलं मी, असं म्हणत रोहिणी आता सरोज सोबत बोलायला जाते. रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी किती छान खेळतीयस ग तू खेळ. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी तुला नक्की काय म्हणायचंय, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, म्हणजे मला वाटलं नव्हतं की तू एवढे छान प्लॅन करू शकतेस. म्हणजे अगं तू काय प्लॅन बनवलायस. एकीकडे तू कलाला जवळ करतीयस, एकीकडे कलाशी तू चांगलं बोलतीयस जेणेकरून कला ही अद्वैतला तुझ्याबद्दल भडकवणार नाही, आणि दुसरीकडे अद्वैतच्या मनात तू कलाबद्दल विष पेरतीये, त्यामुळे अद्वैतच्या मनातला राग कलाबद्दल अजूनच वाढतोय. खरंच सरोज वहिनी, यावेळी मात्र मी तुला मानलं हा, कारण हा जो तू प्लॅन बनवला ना, तो प्लॅन मला सुद्धा बनवता आला नसता आणि एकदम व्यवस्थित तू खेळलीयस. आता सरोजचं आणि रोहिणीचं हे बोलणं अद्वैत त्यावेळी ऐकत असतो, कारण अद्वैतला आईशी बोलायचं असतं आणि अद्वैत बोलण्यासाठी आलेला असतो आणि काही शब्द त्याच्या कानावर पडतात, म्हणून तो दारातच उभा राहतो आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. रोहिणी सरोजला अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवून देत असते की वहिनी खरंच तू काय प्लॅन बनवलाय अगं. त्यावेळी सरोजची पाठ ही नेमकी दाराकडे असते आणि रोहिणीचं लक्ष हे दाराकडे असतं. आता तिला कळलेलं असतं की अद्वैत हा दारामध्ये उभा आहे म्हणून, त्यामुळे रोहिणीचा आता वेगळा प्लॅन सुरू होतो. रोहिणीला अद्वैतला आणि सरोजला एकमेकांपासून सेपरेट करायचं असतं आणि तिला त्या दोघांमध्ये फूट पाडायची असते आणि अद्वैतला कळून द्यायचं असतं की सरोजनेच हे सगळं केलंय. त्यामुळे रोहिणी अजून आगीत तेल ओतत असते आणि मुद्दाम अद्वैतने हे सगळं ऐकावं म्हणून अद्वैतला सगळ्या गोष्टी खऱ्या कळाव्या आणि म्हणूनच रोहिणी अजूनच भडका उडवण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामुळे आई आणि मुलामध्ये दरार येईल. एक वेळ तिला कला आणि अद्वैत एकत्र आलेले चालणार असतात, परंतु अद्वैत आणि सरोज हे एकत्र नसायला पाहिजे असं तिला वाटत असतं. कारण जर हे दोघं जण एकत्र नाही आले आणि ह्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये वाद असले तर मात्र घराला आग लागेल हे तिला माहीत असतं आणि रोहिणीचं कामच असतं घराला आग लावणं. त्यामुळे आता ती सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी खरंच तू काय प्लॅन बनवलायस. खरंच अगं असा प्लॅन तर मला सुद्धा करता आला नसता आणि काय व्यवस्थितपणे खेळली आहेस तू. म्हणजे तू हे सगळं करतीये यावर कोणाला शंका सुद्धा येऊ शकत नाही आणि आता यावेळी आबाही काही बोलू शकत नाही, कारण तू कलासोबत एवढं चांगलं बोलतीये, एवढं चांगलं वागतीये, त्यामुळे घरातल्या कोणालाच तुझ्यावर डाऊट येणार नाही. अगं त्या कलाला सुद्धा तुझ्यावर डाऊट येणार नाही. आणि मला सांग की ती कला अद्वैतला सांगून सांगून काय करणार आहे. त्या कलाला तरी माहितीये का की या सगळ्या गोष्टीच्या मागे तू आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तू घडवून आणतेस. तिला तर याबद्दल काहीच माहीत नाहीये, परंतु तू मात्र वहिनी एकदम सेफली गेम खेळलायस बरं का. अद्वैतच्या मनामध्ये तू चांगलंच विष पेरलंय आणि अद्वैतने तर काय आता कलाला डायरेक्टली खोलीच्या बाहेर ढकलून दिलंय, खोलीच्या बाहेर हकललंय. खरंच सरोज वहिनी तू एकदम व्यवस्थित काम केलंयस असं रोहिणी म्हणत असते. मग सरोज म्हणते की हो, ती मुलगी मला डोईजड झाली होती. खरं तर त्या मुलीचं या घरामध्ये जे अस्तित्व वाढताना मला दिसतंय ना, ते मला बघवतच नाहीये. जिथे तिथे तिला फक्त शहाणपणा करायचा असतो. आबांच्या नजरेत ती ग्रेट होऊन बसलीये. बरं ग्रेट झालीये तर झाली, तिने माझं स्थान हलवलंय. प्रत्येक वेळी आबा मला बोलत असतात आणि तिची साईड घेत असतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजनाचा मान हा मला असतो. घरातली लक्ष्मी म्हणून आबा मला प्रत्येक वेळी मान देत असतात. कारण काय तर मी ऑफिस सांभाळते आणि घरामध्ये सुद्धा माझं लक्ष असतं. परंतु यावेळी आबांनी काय केलं, आबांनी हा मान सरळ कलाला देऊन टाकला. मग मी गप्प कशी काय बसणार होते. मला काहीही करून अद्वैतला आणि कलाला एकमेकांपासून लांब करायचं होतं आणि त्यासाठी मला माहीत होतं की मला कलाच्या जवळ जावं लागणार आहे. कारण मी जर कलाच्या वाकड्यात शिरले तर कला लगेच अद्वैतला पिन मारेल की सरोज मॅडमनेच हे सगळं घडवलंय किंवा सरोज मॅडमनेच हे सगळं घडवून आणलंय. मला अद्वैतच्या मनात माझ्याबद्दल थोडीही शंका ठेवायची नव्हती आणि म्हणूनच मी सगळ्या गोष्टी ह्या अद्वैतला दिसाव्यात म्हणूनच क्रिएट केल्या. त्या रात्री जेवणामध्ये मीच माझ्या जेवणात जास्तीचं मीठ टाकलं होतं आणि मीच माझं जेवण खारट केलं होतं. त्यामुळे अद्वैत हा कलावरच ओरडला. कलाने माझ्या जेवणात काही मीठ वगैरे टाकलं नव्हतं, परंतु त्यावेळी अद्वैत कलावर ओरडला
त्यावेळी मात्र अद्वैत कलावर ओरडला आणि त्याला असं वाटलं की सगळं काही कलानेच घडवलंय। त्यानंतर सुद्धा मी असे काही गेम घडवले जे अद्वैतच्या समोर अद्वैतला दिसत आहे आणि त्यामध्ये कलाची काही चूकही नव्हती, तरी सुद्धा कलाच त्यामध्ये गुन्हेगार होती हे अद्वैतला दिसत होतं। हे खरं तर सगळं मी माझ्या मनाने घडवून आणलंय आणि सगळं काही मी अगदी प्लॅन प्रमाणे केलंय आणि आज माझा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा झालाय, कारण अद्वैतने कलाला स्टोर रूम मध्ये पाठवलंय। त्या मुलीची जागा स्टोर रूम मध्येच आहे, तिची लायकी नाहीये माझ्या मुलाच्या रूम मध्ये राहण्याची आणि बरोबर मी तिला तिच्या जागेवर पाठवले आज। रोहिणी म्हणते की अगं पण सरोज वहिनी, तुझा एवढा त्या मुलीवर राग का आहे ग? तेव्हा सरोज म्हणते की राग का नको मानू मी त्या मुलीचा। एक म्हणजे त्याच्या घरच्यांनी आणि तिने माझ्या अद्वैतला फसवलंय, आपल्या फॅमिलीला फसवलंय। त्या दिवसापासून त्या मुलीवर माझा राग आहे आणि तो राग मात्र कधीही कमी होणार नाही। मला काही करून ती मुलगी अद्वैतच्या आयुष्यात नकोय। मला माहिती आहे ती सगळा पुढाकार घेत असते, घरामध्ये सगळ्या गोष्टी करत असते, तरी सुद्धा मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि माझं फक्त एवढंच ध्येय आहे की त्या मुलीला आपल्या घरातून मला हकलवून लावायचंय आणि मला त्या मुलीला आपल्या घरात ठेवायचंच नाहीये असं सरोज म्हणत असते। अद्वैतला कळत असतं की आईच्या मनात कलाबद्दल किती राग आहे, किती द्वेष आहे आणि आईने माझ्या मनात सुद्धा तिच्याबद्दल काही नाही ते भरवलंय आणि त्यामुळे मी सुद्धा तिचा रागराग करायला लागलो। याचा अर्थ कलाची काही चूक नसताना सुद्धा मी तिच्यावर ओरडलो, तिच्यावर संशय घेतला। कलाने काहीच केलं नाहीये तरी सुद्धा मी मात्र कलालाच विलन ठरवत राहिलो आणि कशा प्रकारे ती आईच्या विरोधात जाते हेच मी तिला दाखवलं। तरी सुद्धा ती सांगण्याचा प्रयत्न करत होती की अद्वैत माझं काहीच चुकत नाहीये, मी चुकत नाहीये, हे सगळं काय होतंय ते मलाही कळत नाहीये आणि खरं तर बरोबर बोलत होती ती। जर आई जर तिच्या अनपेक्षित एवढ्या सगळ्या गोष्टी करते आणि तिच्याशी गोड बोलून जर तिच्यावरच सगळ्या गोष्टी लोटत आहे तर तिला तरी कसं कळणार, आईचं नाव तरी ती कसं घेणार। या सगळ्या गोष्टींमध्ये माझी आई चुकली आहे, परंतु कलाची मात्र या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती। अद्वैतला आता सरोजचाच खूप राग आलेला असतो, तर अद्वैत आता तसाच तिथून निघून आलेला असतो। तो सरोजलाही काही बोलत नाही आणि सरोजला काही म्हणतही नाही। तो थेट आबांकडे आलेला असतो आणि आबांना तो म्हणतो की आबा, आणि मग घडलेला सगळा प्रकार तो आबांना सांगू लागतो। आबांना सुद्धा ह्या प्रकरणाचा खूप मोठा धक्का बसलेला असतो। आबा म्हणतात की ही सरोज अशी का वागते ते खरंच कळत नाहीये, सरोज अशी कधीच नव्हती, मग आता असं का वागते ती आणि एवढा काय तिला कलाचा प्रॉब्लेम आहे? अरे ती कला मुलगी एवढी चांगली आहे, घर सांभाळते, ऑफिस सांभाळते, प्रत्येकाची काळजी घेते, तिला सगळ्यांचं पडलेलं असतं, परंतु सरोज मात्र कायम तिच्या विरोधात असते, कायम तिच्या विरोधात बोलत असते। तिने कितीही चांगली गोष्ट केली तरी सरोजला मात्र ती पटत नाही। तर आबा म्हणतात की अद्वैत, सरोजला जर आपल्याला ह्या गोष्टीतून काढायचं असेल तर आपल्याला एक प्लॅन करावा लागेल आणि मग सरोजला धडा शिकवण्यासाठी आबा आणि अद्वैत मिळून एक प्लॅन करतात। आता तो प्लॅन नक्की काय आहे, कशा प्रकारे तो प्लॅन ते वर्क करणार आहे हे आपण पुढील ट्विस्टमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। या पुढील ट्विस्ट लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड असेल आणि तोही तुम्ही बघायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।